हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी राईट्सेन इथे आणि मी आले फिरायला. आज तर आमच्या घराजवळच फॉरेस्ट आहे, तिथं मी फिरायला आले. खारकीचं झाडे बहुते त्याला छोट्या छोट्या हिरव्या खारका आल्यात, दिसतंय ना. तर मी इकडे करते हे ते बघा, दिसलं वाव, याला खारका आल्यात. इथं आहे ना फार मोठं मोरांचं कळप मला दिसलं होतं. इथं एक मोर आहे, इकडं साईडला पण 2-3 मोरं येतं. खूप साऱ्या लांडुरे होत्या. आणि हा जो राऊंड आहे ना फॉरेस्टचा, तो चांगला 2 ते 3 किलोमीटर आहे. त्याच्यामुळं हे भरतीची प्रॅक्टिस करणारे मुलं आहे ना, इथं मुलं मुली सगळे एकत्रच होते. रनिंगची प्रॅक्टिस करत होते. त्यांच्या मागच मी पळत होते. हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी राईट्सेन इथे आणि आज आले मी मस्त निसर्गाचा आनंद घ्यायला. किती मोकळी हवा इथं मस्त. दवाखान्यात आपण ऑक्सिजनला किती 1,00,000-2 लाख किती पैसे खर्च करतो. हे नॅचरल ऑक्सिजन आहे. देव आपल्याला सगळं फुकट देत असतो, पण आपल्याला त्याची किंमत नाही आहे की नाही. मस्त फिरते मी आता. इथं पोरं लय मोठे भरतीसाठीची तयारी करायला आलेली. इथे एका स्पॉटवर थांबलो आम्ही. इथं मस्त पूर्ण जालना दिसतं इथून. इकडे चौधरी नगर, पूर्ण इकडली सिटी मस्त दिसते. इथं टेकडी सारखा इथं वरती. आता सध्या सगळे पानझड झालेली आहे. जसा पाऊस पडला की इतकं हिरवं होतं, इकडे यायची पण भीती वाटते. चला आता घरी गेल्यावर बोलते तुम्हाला. ते भावाचं घर आहे वाटत, इथं थांबलं पाणी पिण्यासाठी. लय घाम निघलाय. हा माझ्या भावाचा मुलगा आहे. आणि कृष्ण वेल पा आमच्या वहिनीने कशी वर चढवली. आमच्या वहिनीला चांगला झाडाचुडाचं नाद आहे. हे कशाचं झाड आहे रे? नारळाचं ना. हे मस्त नारळाचं झाड वाढवलं त्यांनी. अजून इकडं बी झाड आहे, दाखवते तुम्हाला. इकडे जास्वंदाचं. याच्यात काय काय याचे रे? यात पण जास्वंद, तुळस, मूग ठेवले का. चांगली मज. यात काय काय वहिनी हे दाखा ना. यात काय काय नेण लागत? हळदी कुंकू, मूग. याच्यात काय आहे? भस्म, हळद. नाही आज सांगू शकते, तुम्हाला दिसायचं नाही, तुम्ही माहिती सांगू शकता. हे काय? महालक्ष्मीचं हे कमळगट्टा, हिरवी इलायची. याच्यात काय? परत हे फुलवाती, मिरे, काळी तीळ, फुलवाती. त्यांनी इथं पण दररोजात हळदी कुंकू दिलं. इथं दिवा लावायला. मला काही उपवास नाही, पण सोमवारी करत असते. हा उपवास धरतात हे. नाही ना, चांगली गोष्ट आहे ना. मस्त मस्त चहा पिऊन आलते वहिनी मी. चहा पिल्याने गोडी आणि नुसतं फॅट वाढतंय. आज कॉलनीमध्ये पहा, एरंडाच्या झाडाची अजिबात कमतरता नाहीये. होळीला याला अजिबात अडचण येत नाही. हे एरंडाचं झाड किती मस्त आहे. भरपूर सारे या लाईनला. हे इकडून सगळे एरंडे. मसाले भातासाठी ना मी तर मिरे, एक स्टार अनीस आणि हे तेजपत्ता. मी तेजपत्ताहून ध्यान आलं. व्हिडिओ बनवताना आपल्याला किती जरी इन्फॉर्मेशन असली ना, थोडं कन्फ्यूज होतं. तर मीरा कात्रे रेसिपीज एक चॅनल काढलं होतं मी, कुकिंग चॅनल. त्याच्यावर तेजपत्ताला मी वेलपत्रच म्हणू लागले. नंतर मला हसू यायला व्हिडिओमध्ये. इथं वरण शिजून ठेवलं. शेवग्याच्या शेंगा टाकून वरण शिजून ठेवलं. एक टोमॅटो टाकलं होतं. त्याला पण फोडणी द्यायची आहे. आणि कैऱ्या काढून ठेवल्या. हिला आहे ना गुळ आंबा करायचं. गुळ तर नाही आता, मी साखरच टाकून देणार आहे आता याला. जिरे मोहरीची फोडणी, थोडासा लसूण कुटून टाकणार आहे आणि साखर टाकून देणार आहे बस. आणि थोडंसं तिखट टाकणार आहे. आणि इथे आहे ना अद्रक, लसूण आणि हिरव्या मिरच्या एवढं मिक्सरमध्ये काढून मसाले भातला फोडणीसाठी टाकणार आहे.
त्यासाठी कुकर रिकामा करून घेतलं मी. आणि आमचं किचन टॉप अगदी छोटं आहे ना, त्याच्यामुळं थोडं मेसी दिसतं तुम्हाला. मेसी नसतं ते, पण आम्हाला खाली सामान ठेवायलाच कुठं जागा नाही आहे, त्याच्यामुळं इथंच सगळं ठेवावं लागतं. हिरवी मिरची, अद्रक लसूण पेस्ट, मिरे ते सगळं सामग्री टाकलेली. आणि आलू, वाटाणे लास्टला टाकते, वाटाणे उडतात त्याच्यातून. हळद मीठ टाकून घेते, बस एवढंच टाकते. मसाले भात झाल्यावर दाखवतो तुम्हाला मसाले भात. कैरी, साखर, हळद, तिखट, मीठ, मोहरीची फोडणी दिली. होऊ देते थोडंसं त्याला. ताट आपण लावला. हे गेले वास्तू शांतील जेवायला ना, आम्ही जी इकडे चिंता करू परेशान. कारण हे ते रोज 7:30ला, आता पैकी 8:45 व्हायला लागले. फोन करून सांगायचा हो. राशनचे तांदूळ टाकले होते. चला आता हे आले जीवन, आम्ही खातो मसाले भातच. प्रॉपर जुन्या लग्नात जसा मसाले भात असायचा ना, तशी टेस्ट झाली अगदी. वाटाणे टाकल्यामुळं एकदम भारी लागेल. फक्त वाटाणे, तेजपत्ता, तुम्हाला ती सामग्री दाखवलेलीच आहे. आलू टाकले, अद्रक, हिरवी मिरची आणि लसूण मिक्सरमध्ये काढून टाकले, जिऱ्याची फोडणी टाकली. एकदम भारी. यांनी फोन केला नाही, काय नाही, स्वयंपाकाचं चित लागण नाही माझं. आणि हे गेले तिकडे वास्तू शांतील जेवायला. त्या दिवशी असंच एक दिवस उशीर झालता ना, यांना मार लागला होता त्या दिवशी. आज मी नुसत्या गाड्या पाहायला लागली, रस्त्याने या लागलेले. हे चाले का, हे चाले का, हे चाले का पार. आणि हे गेले मस्त जेवायला.